राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर 40 मिनिटं चर्चा। राऊतांच्या कार्यक्रमानंतर राज ठाकरे अचानक मातोश्रीवर। दिवसभरातल्या दुसऱ्या भेटीमुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना बळ। अनिल परबांचे आरोप रामदास कदमांच्या पत्नीनं फेटाळले। परबांचे आरोप खोटे, स्टोव्ह स्फोटामुळे ती दुर्घटना घडली होती। ज्योती कदमांचं स्पष्टीकरण। राज्य सरकारने 2 दिवसात नुकसानाचा अंतिम प्रस्ताव केंद्राला द्यावा, शरद पवारांची मागणी। तर मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन। महाराष्ट्र सरकारने नुकसानाचा विस्तृत अहवाल पाठवावा, केंद्राकडून शेतकऱ्यांना तातडीने मदत करू। गृहमंत्री अमित शहांचं शेतकऱ्यांना आश्वासन। काही लोक आपत्तीचं राजकारण करतायत, सरकार शेतकऱ्यांसोबत। मुख्यमंत्र्यांची विरोधकांवरती टीका, तर टीका करणाऱ्यांनी आरशात बघा फडणवीसांचा टोला। आणि दिवाळीच्या तोंडावर महावितरणकडून वीज दरवाढीचा शॉक, सर्वसामान्यांच्या खिशावरती अतिरिक्त भार। आणि अपघात होण्यापूर्वी गौतमी पाटीलच्या कारचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। कारमध्ये दोघे असल्याचं समोर, एक जण पंपावरती उतरला। जरांगे, तुम्ही हातामध्ये बंदुका तलवारी घ्या आणि ओबीसींच्या माना छाटा, अशी संतप्त प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिल्यामुळे वाद आणखीन पेटलेला आहे। हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भातला GR सरकारनं काढला आणि यावरून जरांगे समर्थकांकडून राज्यभरात जल्लोष करण्यात आलेला होता। पण तिकडे ओबीसी संघटनांकडून कडाडून विरोध केला जातोय आणि या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली होती। नव्या GRमुळे ओबीसींचं नुकसान होणार असल्याची आक्रमक भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडलेली आहे। आणि या संदर्भात भाष्य करताना वडेट्टीवारांनी जरांगेंवरती जोरदार टीकास्त्र सोडत येत्या 10 ऑक्टोबरला नागपुरात मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय। तर वडेट्टीवार ओबीसींच्या नावाखाली राजकीय पोळी भाजत असल्याचा पलटवार मनोज जरांगे पाटलांनी केलाय। समाजाला सर्व काही पाहिजेत, EWS मधून पाहिजेत, ओबीसी मधून पाहिजेत आणि SCBC मधून पाहिजेत, त्यांना सारथी मधूनही फायदा पाहिजेत, आणि महाज्योती मधूनही फायदा पाहिजेत। करायचं काय? बाकीच्यांनी जगायचं की नाही? जरांगे पाटलांना सांगून टाका, 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाक, तुझ्या ताकदीच्या भरोशावर मारून टाक म्हणा, संपवून टाक म्हणा, सगळ्यांना गळा घोटून मार। आता 12 लोकांनी आत्महत्या केल्यात ओबीसीच्या। ही जी दादागिरी, ती जी काही सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरोशावर समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकवत असेल तर घाल म्हणा, घे बंदुका, ताकद आहे ना, तलवारी घे आणि छाटा मान आमच्या, म्हणजे समाधान होईल त्याला। समाजामध्ये दुही निर्माण होईल असं पाऊल वडेट्टीवार साहेबांनी उचलायला नाही पाहिजे। कुठं असे स्टेटमेंट करायचे की जरांगे पाटलाच्या हातात बंदूक द्या आणि ओबीसीला मारा, असले न पटणारे, या राज्याला न शोभणारे शब्द एवढ्या मोठ्या एका विरोधी पक्ष नेता राहिलेल्या व्यक्तींना बोलायचं, इतका पश्चाताप करण्यापेक्षा वडेट्टीवार साहेबांनी गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या तळतळाट घ्यायलाच नकोय, मराठ्यांच्या विरोधात जायलाच नकोय। जर तुमच्यामुळे तुमचा पक्ष संपणार असला, मराठ्यांविषयी तुम्हाला एवढी दुश्मनी दाखवायची असेल तर तुमचा पक्ष नक्की संपणार आहे, त्यात दुमत असायचं काही कारणच नाही। दरम्यान कुणबी प्रमाणपत्र वाटपासंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी वडेट्टीवारांनी केली आणि यावरती जरांगेंनी जोरदार प्रहार केलाय। श्वेतपत्रिका काढण्यासंदर्भात मागणी सर्वप्रथम मीच केली होती, त्यानंतर पंकजाताईंनी त्याला समर्थन दिलं। श्वेतपत्रिका यासाठी म्हटलं की तुम्ही जर नाही म्हणताय, धक्का लागला नाही आणि धक्का लावून आतमध्ये घुसवताय आमच्यामध्ये, तर आमची भूमिका ही होती की 2015 पासून किती मराठा समाजांना तुम्ही ओबीसी प्रमाणपत्र दिलं किंवा कास्ट कुणबी प्रमाणपत्र दिलं, यावर एक श्वेतपत्रिका काढा। ते बोलूनच गेल्यात ना श्वेतपत्रिका काढावी, ते सांगितलं ना, त्याचं उत्तर आता ते सांगितलं ना, श्वेतपत्रिका निघत नाही, आमचं काही होतं नाही। पण तुम्हाला तेच सांगितलं की मी त्याच्या नादी लागून तुम्ही किती वाईट दिशेनं चाललात, कारण मी मराठ्याला सांगितलं आता आणि मराठ्याला करावंच लागणार आहे। आपल्या विरोधात बोललेला माणूस, याला आपल्याला संपवावंच लागणार आहे राजकारणात। तर या संदर्भात 10 ऑक्टोबरच्या मोर्चावरती ठाम असल्याचा इशारा विजय वडेट्टीवारांनी दिलाय। एका समाजाच्यासाठी, एका समाजाच्या दबावापोटी हे जे निर्णय झालाय
ते महाराष्ट्रातील 374 जातीवर अन्याय करणार आहे, हे स्पष्ट आमचं मत आहे. आणि त्यामुळे आम्ही मोर्चा काढायचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने 10 ऑक्टोबरपर्यंत काही जर पॉझिटिव्ह करायचं असेल तर त्यांनी त्या मोर्चाच्या ठिकाणी ते यावेत किंवा त्यांचे प्रतिनिधी यावेत आणि मोर्चाला संबोधन करून ते सांगावं, अशी सुद्धा आम्ही मागणी केली आहे. आता ते मोर्चा काढाले मराठा आरक्षण मिळू नये म्हणून वडंटीवार साहेब नागपूरला, आणि जे रद्द करा म्हणून. ते काँग्रेसचा मोर्चा काढायला काय होणार आहे? त्याला ओबीसीचं नाव द्यायचं आणि काँग्रेस मोठं करायचं, ही सिस्टम आहे त्यांची. हो, हे आरोप नाही माझा, मी खरं सांगतोय. नागपूरहून आता आमच्या कुणबी मराठ्यांचे आम्हाला फोन येतात म्हणून बोलतो. ते म्हणतात आता ओबीसीच्या नावाखाली शिव काँग्रेस मोठं करायला लागलाय, याचं राजकीय दुकान चालवायला लागलाय वडंटीवार. हे आता विदर्भातले मराठी बोलायला लागले. तर ठाण्यातील मनसे आणि मविया नेत्यांच्या बैठकीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. आगामी काळात मनसे आणि मविया एकत्र येणार का, याची आता जोरदार चर्चा रंगली आहे. ठाण्यामध्ये महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांची बैठक. महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येणार. महायुती समोर मनसे आणि महाविकास आघाडीचं आव्हान. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी ठाण्यातील महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन विचारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव उपस्थित होते. या बैठकीचा व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावरती शेअर केला. त्यामुळे महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. प्राथमिक स्तरावरती ही पहिली बोलणी झाली. आम्ही पहिल्यांदा चहा प्यायला एकत्र बसलो आहोत. बसण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. आता काही प्रश्नांवरती आम्ही आयुक्तांना भेटणार आहोत आणि खास करून ही प्रमोशन पॉलिसी, या प्रमोशन्स मध्ये झालेले करोडो रुपयांचे गैरव्यवहार, आपापल्या आवडीच्या अधिकाऱ्यांना आपापल्या जागी नेऊन बसवायचं. वर्षानुवर्ष ते तिथेच बसलेले असतात. आव्हाडांनी ठाण्यातील नागरी समस्यांबाबत बैठक झाल्याचं सांगितलं. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी महायुती विरोधात हे चारही पक्ष एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आल्यानंतर मनसे महाविकास आघाडीसोबत येण्याची चर्चा सुरू झाली होती. पूर्वी जी आमची बैठक झालेली आहे ती बैठक ही ठाण्यातल्या वाढत्या भ्रष्टाचार, ठाण्यातला पाण्याचा प्रश्न आणि ठाण्याचा ट्रॅफिकचा प्रश्न या विषयावर सर्व विरोधक एकत्र येऊन जन आंदोलन उभं करण्याच्या बाबतीतली होती. महायुतीत जायचं, युतीत जायचं, या बाबतीतले सर्वस्वी अधिकार हे सन्माननीय राजसाहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करणारी लोक आहोत. आज ठाण्यातला विषय जो आहे तो भ्रष्टाचाराचा आहे. ठाणे महानगरपालिकेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार मागच्या काही वर्षात झालेला आहे. पाणी हा विषय ठाण्यात ज्वलंत झालेला आहे. सो यासाठी ती बैठक होती. दरम्यान ठाण्यातील मनसे नेते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये झालेल्या या बैठकीमुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची चिंता वाढू शकते. कारण ठाण्यामध्ये मनसेचा मोठा मतदार वर्ग आहे, त्याचा सत्ताधाऱ्यांना फटका बसू शकतो. आगामी पालिका निवडणुकीत मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र आले तर ठाण्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. अरविंद कड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे. राऊतांच्या कार्यक्रमानंतर राज ठाकरे अचानक मातोश्रीवर पोहोचले आणि दोघांच्या भेटीवेळी इतर नेते उपस्थित नव्हते, अशी ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे या दोन्ही भावांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याविषयी उत्सुकता आहे. तर आजच राऊतांच्या कार्यक्रमामध्ये ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आणि त्यानंतर आता मातोश्रीवर राज ठाकरे पोहोचले. तिथं 40 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली आहे. संजय राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये ठाकरेंच्या सेनेचे अनेक नेते उपस्थित होते. यापैकी राज ठाकरे मातोश्रीवर जाणार आहेत याची कोणाला कल्पनाही नव्हती. याआधीही राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला थेट मातोश्रीवर दाखल झाले होते आणि आता पुन्हा एकदा अचानक राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले. याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुमित सावंत हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सुमित, काय सांगाल? या दोघांमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली असं कळत आहे. नेमकी कोणत्या विषयावर ही चर्चा झाली असेल? तर राजकीय चर्चा आणि कौटुंबिक चर्चा या दोन्ही नेत्यांच्या भेटीमध्ये झाल्याची सध्या माहिती मिळते. कारण याआधी उद्धव ठाकरे जसे म्हणाले होते मेळाव्यामध्ये, दसरा मेळाव्यात, की आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. अनेक जण म्हणत होते की राज ठाकरे मेळाव्याला आले नाहीत, त्यामुळे
ही संधी गमावली आहे का या दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याची वगैरे, त्याला उत्तर एका वाक्यात दिलेलं होतं उद्धव ठाकरेंनी. पण आता राज ठाकरे आज कोणतेही नियोजन नसताना, नियोजित बैठक नसताना, भेट नसताना जेव्हा संजय राऊत यांच्या कार्यक्रमाला गेले आणि तिथून ते पुन्हा आपल्या घरी निघाले असं सगळ्यांना सांगण्यात आलेलं होतं. मात्र ते तसं न करता ते मातोश्रीवर गेले आणि बरोबर 2:30 वाजता ते आत गेले आणि त्यानंतर 3:10 पुन्हा बाहेर निघाले. 40 मिनिटं ते मातोश्रीवर होते. दोन्ही नेत्यांची भेट झाली. कारण संजय राऊत यांच्या ज्या कार्यक्रमामध्ये दोन्ही नेते भेटले होते तर कौटुंबिक चर्चा झाली किंवा कौटुंबिक सगळा वातावरण सोहळा होता. पण त्यानंतर पुन्हा मातोश्रीवर अचानक जाण्याचं जे ठरलं राज ठाकरेंचं, या संदर्भातली माहिती कोणालाही देण्यात आलेली नव्हती. तिथे अनेक नेते उपस्थित होते, मात्र कोणत्याही नेत्याला या भेटीबाबत कोणती माहिती देण्यात आली नव्हती, गुप्तता पाळण्यात आलेली होती. त्यामुळे राजकीय चर्चा झाली असण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. मात्र बंद दाराआड या दोन नेत्यांमध्ये काय काय भाष्य झालं किंवा काय काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलंय. मात्र येणाऱ्या काळात कदाचित ती माहिती देखील समजेल.